नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? कालची ऍक्टिव्हिटी केली का? काल जी आपण ऍक्टिव्हिटी सांगितलेली होती ती केली का? सगळे निगेटिव्ह थॉट्स लिहून काढायचे होते आणि फाडून जाळून टाकायचे होते. केलं का? नाही केलं? या क्लासला असं नका करू की भजन कीर्तन आपल्या गावामध्ये एखादी बोवा येतो तो आपलं भजन कीर्तन करतो 2-4 दिवस जेवढे दिवस करायचे तेवढं आणि मग जातो. आपण ऐकायला जातो छान त्यांचं भजन तेव्हा खूप छान वाटतं आणि मग घरी आल्यानंतर जशास तसं सासू सुनेचं झगडा भांडण त्यांचं बोलणं चालणं जे काय आहे ते भजन मध्ये हो हो असे माळ घालतात. तशा प्रकारे करू नका. हे रेकीचे क्लास आहे तुम्हाला शिकण्यासाठी आहे आणि जी ही ऍक्टिव्हिटी सांगितली जाणार ती जर तुम्ही रेग्युलर फॉलो केलं तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. पण तुम्ही भजन सारखं केलं की मला फक्त 1 तास ऐकलं आणि त्यातलं सांगितलेलं काहीही केलं नाही मग खरंच काहीतरी बदल होणार आहे का? विचार करा तुम्ही. नाही होणार. ओके. चला. आज आपण बघणार आहोत रेकी. रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. जी आपण रेकी शिकणार आहोत तिला सर्वव्यापी जीवनशक्ती असं म्हणतात. ही रेकी कुठे आली आधी? जपानमध्ये. रेचा काय अर्थ होतो? सर्वव्यापी आणि कीचा अर्थ होतो जीवनशक्ती. जपानी भाषेमध्ये रेचा अर्थ सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती. खूप आवाज येतो. एक मिनिट. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. ही आहे जपानची. कुठे विकसित झाली तर जपानमध्ये. म्हणजे रिडिस्कवर केली डॉक्टर मिकाउसू यांनी. ओके. आता विचार करा की ही शक्ती आत्ता आत्ता आलेली आहे का? जी रेकी ऊर्जा आहे ती आपल्या या पामचक्रामधून फ्लो होत असते. ही ऊर्जा आत्ता आलेली आहे का? नाही. ही ऊर्जा आपल्या आधीपासूनच आहे. पण आपण ती कधी वापरली नाही आणि आपण ज्या परिसरामध्ये वावरत असतो तर या सगळ्या मध्ये ही ऊर्जा जी आहे हो ती सगळं कमी 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 होत गेलेली आहे आणि आता जेव्हा वापरायचं म्हटलं या ऊर्जेला तर शक्तिपात घेतल्यानंतर तुम्ही या ऊर्जा वापरू शकता. ओके. एखादा बाळ जेव्हा रडतो एखादा बाळ जेव्हा रडत असेल तेव्हा त्याच्या आईने त्याला घेतलं तर त्या बाळाचं रडणं थांबतं का? बघितलं आहे का की बाळ रडतो आणि त्याच्या आईने त्याला घेतलं तर त्याचं रडणं थांबतो काय? थांबतो. कसं थांबतो तर त्याच्या आईने त्याला स्पर्श केलेलं असतं. त्याला जेव्हा स्पर्श जाणवतो तेव्हाच त्याला त्याचं रडणं थांबत असतं. म्हणजे ही ऊर्जा आपल्यामध्ये आधीपासून आहे. समजलं रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती आहे आणि ही ऊर्जा आपल्याला एक मिनिट. ही ऊर्जा जपानची म्हणजे जपानमध्ये विकसित केली. डॉक्टर मिकाउसू यांनी ही ऊर्जा डिस्कवर केली. डॉक्टर मिकाउसू नाव ऐकलेलं आहे का कोणी? डॉक्टर मिकाउसू नाव ऐकलेलं आहे का? मिनिट. हे आहेत रेकीचे गुरु. स्क्रीन दिसत आहे माझी? थम्सअप करा. स्क्रीन दिसत आहे का? थम्सअप करा.
येस, आपण बघून घेणार आहोत. रेकीचा इतिहास. मग रेकी काय नाही करत? रेकी काय नाही करत तर एखादे तुम्ही असं ऐकलेलं असेल, की रेकी करून या जागेवर बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे किंवा रेकी करून म्हणजे संमोहन जी आपण रेकी शिकणार आहोत ती नाही आहे. जी ऊर्जा संमोहनासाठी वापरली जाणारी रेकी म्हणजे ती आहे ती जी आहे ती आपण नाही शिकणार आहोत. आपण जी शिकणार आहोत ती रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. या रेकीने आपण स्वतःचं आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान-छान गोष्टी करायला शिकणार. कुठल्याही वाईट विचार असून आपण या रेकीला शिकणार नाही आहोत. ओके. मग रेकी काय नाही करत? तर रेकी कुठल्याही धर्म, पंथ याच्यामध्ये भेदभाव करत नाही. म्हणजे तुम्हाला जर वाटलं असेल, की रेकी कुठलेही धर्म म्हणजे आता तुम्हाला असं वाटलं, की एखाद्या धर्माचा व्यक्ती आहे, तर तो रेकी शिकू शकत नाही. तर असं काहीही नाही. रेकीच्या कुठल्याही धर्म आणि पंथाशी काहीही घेणं-देणं नाही आहे. कोणीही शिकू शकतात. आणि लहान-मोठा असंही भेदभाव नाही आहे. जर आपल्याला वाटत असेल, की लहान म्हणजे खूप एज लिमिट वगैरे असं काही नसतं. कोणीही शिकू शकतं. फक्त याचं एवढंच आहे, की 10 वर्षाच्या आतमधली जी मुलं असतात, ते शक्तिपात घेऊ शकत नाही. 10च्या वर म्हणजे 11-12 किंवा 10 वर्षाचा वगैरे असला तर तो मुलगा किंवा मुलगी जीही असो, ती शक्तिपात घेऊ शकते. पण रेकी ही सर्व शिकू शकतात. ओके. आणि आपण जी रेकी शिकणार आहोत तिचं काळ्या जादूशी काहीही घेणं-देणं नाही. म्हणजे मौली विद्या, राक्षसी विद्या ही आपण शिकणार नाही आहोत. ओके. म्हणजे आधी कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे. नाही तुम्हाला वाटेल, की आपण जी रेकी आधी सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे, की तुम्ही कुठली रेकी शिकत आहात. बरोबर? रेकीची स्पेलिंग आणि अर्थ दोन्ही आहे. जी मौली विद्या आणि जी राक्षसी विद्या जी आहे काळ्या जादूमध्ये ती आहे तो आहे फ्रेंच शब्द आणि ती फ्रेंचची आहे. आणि आपण जो शिकत आहोत रेकी हिची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे REIKI रेकी आणि ही आहे सर्वव्यापी जीवनशक्ती. आपल्या रेकीच्या काळे विद्येशी, मौली विद्येशी संमोहनासाठी आपण वापरत नाही. ही रेकी म्हणजे आपण शिकणार आहोत ती. ओके. आपण रेकीचा इतिहास जाणून घेऊया. एक मिनिटं. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? ओके. गुड. आपण आता बघणार आहोत रेकीचा इतिहास. हे जे आहेत डॉक्टर मिकाउसू यांचा जन्म 15 ऑगस्ट 1865 मध्ये झालेला दिसत आहे. मला नाही दिसत आहे कोणीच. मॅम दिसत आहे थम्स अप. ओके ओके गुड. थँक्यू. डॉक्टर मिकाउसू हे जपानमध्ये एका विद्यापीठामध्ये हे पीएचडी प्राध्यापक होते. त्यांना तिथे एका स्टुडंटने विचारलं म्हणजे त्याच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं, की अशी काही ऊर्जा आहे का, की जे सगळ्या दुःखांचं निवारण करेल? डॉक्टर मिकाउसू यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारलं, की अशी कुठली विद्या आहे का, जी सगळ्या दुःखांचं निवारण करेल? मग डॉक्टर मिकाउसू यांना माहिती होतं ही विद्या आहे, अशी ऊर्जा आहे. पण त्यांना सुद्धा तेव्हा वापरायची कशी हे माहिती नव्हतं. पण ही आहे त्यांना याचं माहिती होतं. मग त्यांनी अभ्यास केला. या ऊर्जांचा अभ्यास केला. 7 वर्ष येऊन काशीला राहिले. काही वेदांचा त्यांचा अभ्यास झाला. काही ग्रंथांचा अभ्यास केला त्यांनी. आणि त्यांना हे तर माहिती होतं विद्या आहे, पण ही आपल्यापर्यंत कशी पोहोचणार आहे? मग कुठल्याही विद्या प्राप्त करण्यासाठी कशाची गरज पडते? कशाची गरज पडते? ध्यान साधनेची. म्हणजे आपण ध्यानाच्या मार्फत या ऊर्जांना स्वतःमध्ये आत्मसात करू शकतो. मग त्यांना वाटलं, की आता या विद्यांचा आपण अभ्यास त्यांचा खूप झालेला होता. मग ते जपानच्या एक कुरमया नावाच्या एक माउंट कुरमया नावाचा एक पर्वत आहे जपानमध्ये. तिथे ते गेले आणि ध्यान साधना करू लागले.
म्हणजे या ऊर्जा स्वतःमध्ये कशा येणार, म्हणून मग ते गेले कुरमया पर्वतावर आणि ध्यान साधना करू लागले. त्यांनी दिवस मोजण्यासाठी म्हणजे किती दिवस आपण करतो आहे ध्यान. माझा आवाज येतोय का? आवाज येतोय का योगिता मॅम? येस. ओके. मग ते जेव्हा ध्यान साधना करायला बसले, त्यांनी काही दगड ठेवलेले होते आपल्या जवळ आणि जसे जसे दिवस जायचे तसं तसं एक एक दगड त्या पिशवीतून बाहेर ठेवायचे. म्हणजे त्यांनी ते केले होतं, की जो दगड म्हणजे जो दिवस गेला तो ठेवला इकडे बाजूला आणि ते असं. मग असं करत करत 20 दिवस झाले आणि तेही बिना अन्न पाण्याने. ध्यान साधना तेव्हा तर त्या कुरमया पर्वतावर तिथे काहीच नव्हतं. पाण्याचं सुद्धा साधन नव्हतं. डॉक्टर मिकाउस यांनी बिना अन्न पाण्याने ध्यान साधना केली 21 दिवस. 20 दिवस होऊन गेले पण त्यांना या ऊर्जांचा अनुभव झालाच नाही. मग तेव्हा त्यांना वाटलं की 20 दिवस झालेले आहे, तरी सुद्धा मला या ऊर्जांची अनुभूती का झाली नाही? ते हताश झाले. त्यांना असं वाटलं की मी एवढं करत आहे, तरी मला या ऊर्जा प्राप्त का नाही झाल्या? 21व्या दिवशी 21व्या दिवशी जेव्हा ते ध्यान साधनेला बसले, तेव्हा त्यांना काही जपानी भाषेमध्ये असे बलून्स उडताना दिसले. काही जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेले होतं त्या बलून्सवर आणि त्यांना तेव्हा अनुभवलं की काहीतरी एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ध्यान करत असताना त्यांना त्या एनर्जीची अनुभूती झाली आणि तेव्हा मग त्यांना खूप बरं वाटलं की आपल्याला या ऊर्जा मिळालेल्या आहेत आणि जणू त्यांचा शक्तिपात हा ब्रह्मांडाने केलं, असं त्यांना जाणवलं. मग त्यांना असं वाटलं जर एखादी वस्तू आपल्याला मिळाली, तर असं होतं ना, की आपल्याला त्यांना सांगावं कुणाला तरी सांगायची इच्छा होत असते. कुठलीही वस्तू. मग डॉक्टर मिकासू यांना सुद्धा तसंच झालं, की आपल्याला स्क्रीनवर कोण लिहत आहे? स्क्रीनवर कोण लिहत आहे? प्लीज स्क्रीनवर कोणी लिहू नये. डॉक्टर मिकासू यांना त्या ऊर्जांची अनुभूती झाली आणि त्यांना असं वाटलं, की आता या ऊर्जा आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यांचे शक्तिपात झाल्यानंतर त्यांना खूप फ्रेश वाटायला लागलं आणि मग त्यांना असं वाटलं, की या ऊर्जा मला आता कुणाला तरी सांगायच्या आहेत. मग ते कुरमया पर्वतावरून धावत धावत खाली आले. या ऊर्जा त्यांना कोणाला तरी सांगायच्या होत्या. मग ते खाली आले धावत धावत आणि धावत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली. मग पायाला ठेच लागली आणि रक्त वाहू लागलं. आपल्याला जरी कुठे लागलं, तरी सर्वप्रथम आपण तिथे काय ठेवत असतो? कुठेही लागलं तर आपला हे हात त्या जागेवर जात असतं. बरोबर? आपण तिथे हस्तस्पर्श करतो पटकन लागलं तर. त्यांना ठेच लागली आणि त्यांच्या पायातून अंगठ्यातून रक्त वाहू लागलं आणि त्यांनी सुद्धा असं सेम आपल्या पायाला सुद्धा हात लावलं आणि ते वाहणारं रक्त थांबलं. हे त्यांचं जीवनातला पहिला अनुभव. मग त्यांना खूप आनंद झाला. रक्त वाहणं थांबलं आणि त्यांना असं असं एक एनर्जी जाणवली. रक्त थांबलं आणि मग ते खाली गेले. मग आता 21 दिवस जेव्हा ते उपाशी होते, आपण एक दिवस जरी उपवास राहिला तरी आपल्याला कसं वाटतं? मग त्यांनी तर 21 दिवस ध्यानसाधना केली, तेही बिना अन्न-पाणी ग्रहण करून. पाणी सुद्धा त्यांनी पिलं नाही. मग त्यांना 21व्या दिवशी जेव्हा शक्तिपात झालं त्यांचं, युनिव्हर्सने त्यांचं शक्तिपात केलं, तेव्हा त्यांना खूप छान वाटलं आणि एनर्जेटिक वाटलं. पण त्यांना भूक सुद्धा लागलेली होती. मग जेव्हा ते पहाडीवरून खाली आले, तेव्हा त्यांना एक हॉटेल दिसलं आणि तिथे ते गेले आणि डॉक्टर मिकासो यांनी त्यांना म्हटलं, की "मला पोटभर जेवण करायचे आहे. मला जेवण द्या." मग ते जेवायला बसले. जेवण केलं त्यांनी. जेवण करता-करता त्यांची लक्ष हॉटेल मालकाच्या म्हणजे नात होती त्यांची, त्या मुलीकडे गेली. हॉटेल मालकाच्या हॉटेल मालकाची जी नात होती, त्या मुलीकडे गेली. त्या मुलीला त्या मुलीला इथे या गालाला स्वेलिंग आलेली होती आणि तिची दाढ खूप दुखत होती.
दाढ दुखत असल्यामुळे तिच्या गळ्याला स्वेलिंग होती आणि तिला संवेदना होत होत्या. खूप त्रास होत होतं. त्यामुळे ती खूप अशी नर्व्हस दिसत होती. डॉक्टर मिकासू यांनी विचारलं, की "ही मुलगी कोण आहे?" त्यांनी विचारलं, की "ही मुलगी कोण आहे?" तेव्हा माहिती झालं त्यांना, की हॉटेल मालकाची नात आहे. डॉक्टर मिकासू यांनी विचारलं, की "हिला काय झालेलं आहे? ही नर्व्हस का बरं दिसत आहे?" मग त्यांनी सांगितलं, की "हिला खूप संवेदना होत आहे." यांनी म्हटलं डॉक्टर मिकासो यांनी, की त्यांनी त्या ऊर्जेंचं सांगितलं, "तर मी काहीतरी करू का?" मग यांची वय बघता हॉटेल मालका आणि यांच्या चेहऱ्यावरचे तेज बघता हॉटेल मालकाने परमिशन दिली. मग डॉक्टर मिकासो यांनी त्या मुलीच्या फक्त गालांवर असे हात ठेवले, फक्त असे हात ठेवले आणि काही मिनिटे हात ठेवले. म्हणजे जेव्हा आपण हीलिंग करत असतो, तर या ऊर्जांची अनुभूती होते. मग त्यांनी असं हात ठेवला आणि त्या मुलीला बरं वाटू लागलं. तिच्या ज्या संवेदना होत्या, त्या कमी झाल्या आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. म्हणजे जेव्हा त्रास होतो, तेव्हा आपण हसतही नाही, काही नाही आणि नर्व्हस चेहरा आपला ओळखूच येतो. त्याच प्रकारे त्या मुलीचं सुद्धा झालं. मग तिला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं आणि मग डॉक्टर मिकासू यांना म्हणजे यांच्या जीवनातला हा पहिला दुसऱ्यांना हीलिंग देण्याचं पहिलं एक्सपिरियन्स हे होतं डॉक्टर मिकासू यांचं. मग डॉक्टर पिकासो यांना तेच वाटलं, की आपण आता या ऊर्जा आपल्याला मिळालेल्या आहेत. मग आता या ऊर्जा आपण इतरांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. म्हणजे अशी खूप लोकं आहेत, की खूप खूप दुःखी लोकं आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आपण आपण आपल्या या ऊर्जा पोहोचवायला पाहिजे. म्हणून डॉक्टर मिकाउसी एका गरीब लोकांच्या कुटी जी असते, गरीब लोकांची जी वस्ती असते, गरीब लोकांच्या वस्तीमध्ये गेले आणि त्या वस्तीमध्ये डॉक्टर मिकावसू यांनी स्वतःची कुटी बांधली. का बरं? तर डॉक्टर मिकावसू यांना त्यांना उपचार द्यायचं होतं. जे भिकारी लोकं असतात, त्यांना सभ्य लोकांच्या म्हणजे सभ्य लोकांसारखं बनवायचं होतं डॉक्टर मिकावसू यांना. म्हणून डॉक्टर मिकावसू हे गरीब लोकांच्या वस्तीमध्ये गेले आणि तिथे एक कुटी बांधली स्वतःची आणि तिथल्या लोकांना उपचार देऊ लागले. तिथल्या लोकांचा उपचार करू लागले आणि परत मग काही दिवस त्यांना आराम व्हायचं. म्हणजे जेही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. असं करता-करता 7 वर्ष निघून गेली. पण काय व्हायचं, जेव्हाही लोकांना बरं करायचे, लोकं बरे व्हायचे. सभ्य लोकांच्या मध्ये जायचे. पण जी अवस्था त्यांची आधीची होती, जी भिकारी लोकं होती, त्यांची जी अवस्था आधी होती, तीच अवस्था त्यांच्यामध्ये परत येऊ लागली. मग पिकासो यांना असं वाटलं, की आपण एवढं सगळं करतो आहे निस्वार्थपणाने, एवढं सगळं करतो आहे आणि याचं असं का बरं होतो आहे? ते आणखी निराश झाले. त्यांचे इंटेन्शन काय होतं तर लोकांना सुखी बघायचं होतं आणि त्यांना पूर्ण स्वास्थ्य बघायचं होतं. म्हणून निस्वार्थपणाने हे करत होते. पण मग त्यांना खूप हे वाटलं, गिल्ट वाटलं, की असं का बरं होतं हे? मग त्यांनी आपल्या कुटीचं दार बंद केलं आणि बसले. परत ध्यानाला बसले. मग त्यांना या प्रश्नांचं उत्तर शोधायचं होतं. डॉक्टर मिकावसू यांना. त्यांना तेव्हा एक आतून आवाज आली, की "तुला इथे कोणी बोलावलं होतं का?" जी भिकारी लोकांची वस्ती होती, तिथे डॉक्टर मिकावसू यांना कोणी बोलावलं होतं का? नाही बोलावलं होतं. आणि बोलावलं नाही आणि त्यांनी मग दुसरा प्रश्न त्यांचं होतं, की "तू याच्या बदल्यात काही घेतो आहे का?" म्हणजे ज्यांना आपण बरं करतो आहे, जसं डॉक्टर पेशंटला बरं करत असतो, तर पेशंट त्यांना पैसे देतो, बरोबर? त्यांची फी त्यांना पे करायची असते. तर डॉक्टर मिकास यांना दुसरा प्रश्न पडलं म्हणजे त्यांना माहिती झालं, की "तू याच्या बदली काही घेतोय का?" डॉक्टर मिकास यांनी म्हटलं, की "नाही, मी याच्या बदल्यात काहीही घेत नाही आहे." मग रेकी जेव्हा आपण देत असतो, तेव्हा आपण हे आपल्याला दोन्ही नियम पाळायला लागतात. म्हणजे कसं कुणीही मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि जर दिली तर त्याच्या बदल्यात काहीतरी घ्यायचं. हे 2 नियम रेकीचे असतात. ओके. म्हणजे मग तुम्ही जर घरी हीलिंग देत आहे, तर त्यांना जसं तुमच्या मुलाला हीलिंग देताय किंवा मुलं कोणाला तरी हीलिंग देतात.
मग त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला एक ग्लास पाणी आणून मागा किंवा एक चॉकलेट घ्या किंवा असं छोटीशी जरी काहीतरी अशी भेटवस्तू म्हणजे त्यांना द्यायचं असतं. डॉक्टर मेकॉस यांनी ते दोन्ही नियम पाळले नव्हते. ओके, मग त्यांनी सांगितलं की या दोन्ही नियम पाळायचे आहे सर्वांना. म्हणजे जेही रेकी शिकतात, जेही हिलिंग करतात, तर त्यांना या दोन नियम पाळावे लागतात. ओके. हे दुसरे कोण आहेत तर चुजिरो हयाशी. यांचं नाव काय आहे? चुजिरो हयाशी. यांचा जन्म आहे 15 सप्टेंबर 1880. हे कोण आहेत? यांनी म्हणजे पहिले गुरु मानले ते डॉक्टर मिकाउसू यांना. चुजुरे हयाशी यांना पहिले गुरु डॉक्टर मिकाउसू यांना मानलेलं होतं. जेव्हा दुसरं महायुद्ध चाललेलं होतं, ते दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप विनाश झालेला होता आणि त्या विनाशामुळे हे खूप हताश झाले आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून यांनी रेकीचा मार्ग निवडला आणि डॉक्टर मिकाउसू यांना गुरु मानलं. या तिसरे आहेत हवाई टकाटा. या तिसरे लेडीज आहेत, त्यांचं नाव आहे हवायो टकाटा. यांचा जन्म 1900, मृत्यू आहे 1980. सगळ्यात जास्त आपण कुणाला माहित असतो तर हवायो टकाटा यांना. का बरं? यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं. कॅन्सर जरी झालं, आपण कॅन्सरचे नाव जरी ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा उभा होतो. का बरं? कारण कॅन्सर सारख्या आजाराला आहे का सोल्युशन? नाही. म्हणून कॅन्सर म्हटलं की आपल्या अंगावर काटा उभा होतो. मग यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं. मग विचार करा, यांचं बघा मृत्यू तारीख काय आहे? 1980. ह्या जगल्या किती? 30व्या वर्षीपासून तर 80 म्हणजे 50 वर्ष जगल्या. आणि या मूळच्या अमेरिकेच्या होत्या. यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं आणि त्यांना माहिती होतं की जपानमध्ये अशी कुठली तरी विद्या आहे, एनर्जी आहे, जी बिना औषधीने उपचार करून आपण आपल्या कुठल्याही आजारांवर निवारण करू शकतो. म्हणजे कुठल्याही आजारांचं आपण सोल्युशन बिना औषधीने करू शकतो आणि त्या बऱ्या होऊ शकतात. त्यांना जेव्हा माहिती झालं तर त्या जपानला आल्या अमेरिकेमधून आणि डॉक्टर मिकाउसू यांच्याकडे त्यांनी उपचार केलं. डॉक्टर मिकाउसूकडे यांनी उपचार केले. ते शिकल्या, स्वतः शिकल्या, रेकी शिकल्या, ग्रँडमास्टर झाल्याने स्वतःवर स्वतः उपचार करून कॅन्सर सारख्या आजाराला मात दिली. आणि मग त्यांना वाटलं की एवढ्या कॅन्सर सारख्या आजाराला आपण जेव्हा मात देऊ शकतो, मग कॅन्सरपेक्षा अजून दुसरा आहे का मोठा आजार? कुठलंच नाही. छोट्या मोठ्या आजारांवर तर उपचार आहेच, पण मोठ्या आजाराला जेव्हा आपण केलं तर या ऊर्जा आपण इतरांना पोहोचवायच्या. त्यांना त्याचा फायदा झालाच. मग त्यांना असं वाटलं की हा फायदा मला झालेला आहे आणि मी बरी झालेली आहे, तर ही ऊर्जा आपण इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवायला पाहिजे. त्यांनी विचार केला आणि त्या काळामध्ये 1900 जेव्हा सण होता 1900चं, त्या काळामध्ये त्यांनी 22 ग्रँड मास्टर तयार केल्या. या ऊर्जा तुमच्यापर्यंत कशा पोहोचत आहे तर आमच्या मार्फतच पोहोचणार आहे. तेव्हा त्या काळामध्ये यांनी 22 ग्रँड मास्टर तयार केल्या आणि आता जगभरामध्ये रेकीचं मोठं नाव सुरू आहे. ज्यांनाही विचारलं तर रेकी 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 म्हणजे रेकीचं असं खूप मोठं. तर आपल्यापर्यंत रेकी कशी मिळाली आहे तर हवाई टकाटा यांनी आपल्यापर्यंत रेकी पोहोचवलेली आहे. डॉक्टर मिकाउसू यांनी जरी डिस्कव्हर केली म्हणजे कुठलीही ऊर्जा जरी आलेली आहे, पण तिचं प्रचार प्रसार करणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मग आपण सगळ्यात जास्त कोणाला मानतो तर हवाई टकाटा यांना. समजलं रेकीचा इतिहास समजलं का? किंवा काही डाऊट्स आहे रेकीच्या इतिहासाबद्दल? बाकीच्यांची कॅमेरे ऑन ऑफच आहे. गंगाधर सर, प्रकाश सर, रेडमी, पल्लवी, ऋषभ, आणखी काय ज्योती चौधरी. ओके.
आपण जी रेकी शिकत असतो आणि जेव्हा तुमचं शक्तिपात होणार, मी जेव्हा काल सांगितलं होतं शक्तिपात, तर जे आपलं जे फर्स्ट लेव्हलचा शक्तिपात असतो, त्या शक्तिपातामध्ये तुमची जी ऊर्जा आहे, ती 10% ने वाढली असते. म्हणजे 10%. आणि जेव्हा सेकंड लेव्हल आपण करतो, तेव्हा 40% नी ही ऊर्जा वाढली असते आणि थर्ड लेव्हलमध्येही 60% वाढलेली असते. ओके. आणि आपण आता बघूया रेकीचे 5 तत्व, जे डॉक्टर मिकाउसू यांनी आपल्याला दिलेले आहे. रेकीची 5 तत्व जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळलं, तर तुमचं आयुष्य असं सुंदर होऊन जाणार. ओके. रेकीचे 5 तत्व पहिलं आपण जाणूया. 1 मिनिट. देखो. डॉक्टर मिकाउसू यांनी आपल्याला रेकीचे 5 तत्व दिलेली आहे. पहिला म्हणजे मी राग करणार नाही. पहिला तत्व कुठलं आहे? मी राग करणार नाही. सांगा मला राग कुणामुळे येतं? राग कुणाला येतं का इथे उपस्थित? मला एक टॅपिंग. मॅम तुम्हाला राग येतं का? मंजिरी मॅमला येतं वाटते राग. राग येतं का? थम्स करा. राग कोणामुळे येतो? इथं मग त्या रागाने काय होतं? घरामध्ये भांडणं, वाद, वातावरण खूप छान होतं. मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे, म्हणजे ते रिअल आहे. तिचे नाव आहे रागाची सांडशी. रेकीच्या पहिला तत्व काय आहे? फक्त आजसाठी मी राग करणार नाही. फक्त आजसाठी मी राग करणार नाही. ओके. पहिलं तत्व आहे, मी राग करणार नाही. मग आणि आपण एक छोटी स्टोरी घेऊया, रागाची सांडशी. या स्टोरीचं नाव आहे रागाची सांडशी. जेव्हा छोटे मुलं शाळेत जातात आणि ते शाळेतून घरी परततात, तेव्हा ते कोणाला शोधत असतात? आईला. सगळ्यांनाच माहितीये, आईला. त्याच प्रकारे या छोट्या बाळ सुद्धा, छोटा मुलगा सुद्धा घरी आला आणि तो आपल्या आईला शोधत शोधत किचन मध्ये गेला. त्याची आई भांडे घासत होती आणि तिने त्याच दिवशी एक काचेचे ग्लास किती पडले की फुटतात माहितीये सगळ्यांना. काचेच्या ग्लासांचा सेट आणलेला होता आणि तो ठेवला होता. मुलगा जेव्हा धावत धावत घरातून किचनच्या दिशेने धावला, धावता धावता त्याचा हात त्या काचेच्या ग्लासला लागला आणि तो सेट खाली पडला आणि पडून फुटला. धावता धावता हातात धक्का लागला आणि तो पडला. आईला आवाज आला, काचेचे ग्लास फुटले. फुटण्याचा आवाज आला आणि आई भांडे घासत होती, तेव्हा त्या आईच्या हातामध्ये सांडशी होती. ती भांडे घासता घासता उठली आणि धावत आली. तिला ते मुलगा दिसला नाही, म्हणजे तिची लक्ष कशाकडे होती, तर काचेच्या ग्लासाकडे, कारण तो नवीन होता. मग तिने सांडशी ती मुलाच्या दिशेने भिरकावली. तिला राग खूप आलेला होता की आपलं नवीन काचेची ग्लासचं सेट फुटलेलं आहे. तिच्या हातातली जी सांडशी होती ती तिने मुलाच्या दिशेने भिरकावली आणि तीच सांडशी मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली. तिला राग आला, रागावर कंट्रोल नाही करता आलं, म्हणून तिच्या हातची सांडशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली आणि मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला. का बरं झालं असं? आईला रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही म्हणून. मग रागाने काय काय होऊ शकतं? ती मुलाला आंधळ बनवाय, म्हणजे तिला वाटत होतं का की मुलगा आंधळा बनला पाहिजे म्हणून? कोणत्या आईला वाटत असेल असं? कोणत्याच आईला वाटत नाही. मग जर तिने त्या क्षणी स्वतःला रागापासून कंट्रोल केलं असतं, तर ही घटना घडली असती का?
आणि मुलगा झालेला झालं असतं का? नाही. मग विचार करा, की आपण जेव्हा राग आलं, तर आपल्याला कंट्रोल करता आलं नाही, तर काय-काय घटना घडू शकतात. सांगा मला, आजपासून राग करणार का? रेकीचा पहिला नियम आहे, आजपासून मी राग करणार नाही. पहिला नियम पाळणार आहे आणि फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे? मी सगळे 5ही आपले अ, नियम झाले, की त्यानंतर मी सांगेन, की तुम्हाला फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे. त्याच प्रकारे एका दुसऱ्या कुटुंबाची सुद्धा गोष्ट आहे. एक कुटुंब होतं, 2 त्यांना मुलं, पती-पत्नी. पती नेहमीप्रमाणे आपल्या जॉबवर गेले, जे डेली जातात तसे जॉबवर गेले आणि पत्नी रोजचे आपले सगळे कामं वगैरे आवरून घरी संध्याकाळी स्वयंपाक केलं आणि पती संध्याकाळी घरी आले तिचे आणि त्या कुटुंबाचं एक नियम होतं, की सर्वांनी एकत्र बसून जेवण करायचं. कुटुंबाचा नियम होतं, की सर्वांनी एकत्र बसून जेवण करायचं. सर्वजण जेवायला बसले. त्यांचे 2 मुलं आणि ते पती-पत्नी चौघे असे जेवायला बसले. पतीला आधीच ऑफिसचा ताण होता. बाहेर बाहेर गेले की राहतं. ऑफिसचा असेल किंवा अजून असतात भरपूर गोष्टीचे ताण. त्याला सुद्धा होतं. मग जेव्हा जेवायला बसले, तर जेवणामध्ये भाजीत मीठ कमी जास्त काहीतरी झालेलं होतं. त्यांनी म्हटलं, की "तुला स्वयंपाक करता येत नाही." आपल्या पत्नीला त्यांनी म्हटलं, की "तुला स्वयंपाक करता येत नाही, तू व्यवस्थित बनवत नाही, असं नाही, तसं नाही." आता ती पत्नी त्याच दिवशी तिने स्वयंपाक केला होता का? नाही. त्याच दिवशी केलेला होता का स्वयंपाक? नाही. ती तर रोज करते. पण होतं कधी कमी जास्त. मग ती बोलली पती बोलले म्हणजे भांड्याला भांडा वाजतं म्हणजे वाद आणखी वाढत गेला. पतीने ती ताट फेकून दिली. भांडण झाले, ताटही फेकला आणि मोठा वाद झाला त्यांच्यामध्ये. आणि त्या वादामध्ये पतीला स्वतःवर कंट्रोल करता आलं नाही म्हणून पत्नीचं त्यांनी गळा दाबला. होतं ना क्रोधामुळे, क्रोध आवरता आला नाही तर किती काही घटना घडतात. त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबला आणि पत्नीचा मृत्यू झाला. मग आता पती हत्यारा होता का त्यांचा? तो पती हत्यारा होता का विचार करा. हत्यारा होता का नाही? पण त्या रागावर कंट्रोल करता आला नाही म्हणून ही घटना घडली. शेवटी काय झालं? ते 2 मुलं अनाथ झाली, पत्नी मृत्यू पावली आणि पती जेलमध्ये गेले. मग हसत्या-खेळत्या कुटुंबाचं काय झालं? कधी विचार केला होता का त्यांनी असं कधी होणार म्हणून? नाही. मग फक्त का बरं झालं? तर रागावर कंट्रोल न केल्यामुळे. स्वतःच्या रागावर नियंत्रण नसल्यामुळे या गोष्टी घडल्या. मग आजपासून संकल्प करा, कोण-कोण संकल्प करणार आहे, की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. राग जरी आला तर एक मंत्र लक्षात ठेवा. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. मी जेव्हा शक्तिपात होईल, एक रागाचे मंत्र काय जेव्हाही आपला राग आलं, तर एक शांत जागेत बसायचं. दीर्घ श्वास घ्यायचे, सोडायचं. म्हणजे फक्त आपलं लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आणि कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. रागाला कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट करून टाकायचे तिथेच. दुसरं रेकीचं दुसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. रेकीचं दुसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता केल्याने काय होतं? चिंता ही चिते समान असतं. आपण ऐकलेलं आहे. सर्वांनीच ऐकलंय, चिंता ही चिते समान असतं. बरोबर आहे. मग विचार करा, काल जे घडलेलं आहे, काल चांगला दिवस घडलेला असेल, आपण त्याच्या आठवणी चांगल्या ठेवू आणि जर वाईट काही घडलेलं असेल,
त्यांचं चिंता करण्यात आज काहीतरी परिवर्तन होणार आहे का? काहीतरी बदलू शकणार आहोत का? जे काल घडलेलं आहे, आपण काही बदलू शकणार आहोत? नाही. किंवा जो उद्या येणारा दिवस आहे, उद्या येणारा दिवस आहे, आपण उद्याची चिंता करू आणि चितेपर्यंत पोहोचायचं आहे का? नाही. म्हणून फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. जे घडलेलं आहे ते सोडून द्या. आणि उद्याही जे घडणार आहे, त्याचाही विचार करू नका. चांगल्या गोष्टी पकडून ठेवा आणि वाईट जे आहे ते सोडून द्या. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ज्या चिंता आपण यांनी असं म्हटलं, तसं म्हटलं, त्या चिंताच करत बसलो की नाही, तर आयुष्यात कधीही पुढे जाणार नाही. आणि त्या चिंतेमध्येच अडकून राहणार. राहायचे आहे का चिंतेमध्ये अडकून? की पुढे जायचे आहे आणि आयुष्याला आणखी आनंदी आणि सुंदर बनवायचे आहे? आयुष्याला आणखी सुंदर बनवायचं आहे. रेकी आपल्याला तेच शिकवते. रेकी फक्त शिकण्यासाठी आता जीवन जगण्याची कला शिकवत असते आपल्याला. जीवन कसं जगायचं आहे. तुम्हाला हे 5 तत्व आधी आता 2 तत्व जे सांगितले, 2 तत्व माहिती होती का आधी? मग विचार करा की 5ही तत्व जेव्हा आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ आणि या जर 5 तत्वांना तुम्ही फॉलो केले, तर तुमचं जीवन अगदी सुंदर होणार की नाही? होणार आहे का? येस. रेकीचं तिसरं तत्व आहे फक्त आजसाठी मी माझे प्रत्येक कार्य इमानदारीने करेन. रेकीचं तिसरं तत्व आहे मी माझे प्रत्येक कार्य इमानदारीने करेन. या जगामध्ये सर्वांनी सर्वांची कामं इमानदारीने केलं तर या जगात भ्रष्टाचार होणार आहे का? होईल का? नाही. पण प्रत्येक व्यक्ती इमानदारीने वागतो आहे का? नाही. आपण आपल्या जबाबदाऱ्या इमानदारीने ते काम म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून करा. ती माझी जबाबदारी आहे. जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि आपली इच्छा नसली, स्त्रियांना स्पेशली इच्छा नसली की जेवण कसं बनणार आहे? क्योंकि त्या मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ जर इच्छा नसली तुमची आणि तुम्ही जेवण बनवलं, तर जेवण कसं बनेल? कसं बनेल? रेडमी अनम्यूट करा मॅम. जर आपली इच्छा नाही आहे जेवण बनवायची आणि आपण जेवण बनवतो, जेवण कसं बनणार आहे? अनम्यूट करा, अनम्यूट. ओके, त्यांचं होत नाही वाटतं. बेचव बनेल. इच्छा नसताना जर आपण जेवण बनवलं तर तो बेचव बनेल. कारण आपल्या आतमध्ये ती एनर्जी सुद्धा निगेटिव्ह आहे. त्या निगेटिव्ह एनर्जीने आपण कितीही खूप मसाले टाकले, कितीही काय केलं तरी त्याचे बेचवच बनणार आहे. आणि जर तुम्ही तो काम म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून केलं तर खरंच आपण आपलं काम इमानदारीने करू शकतो. आपली ही जबाबदारी आहे. ती स्वीकार करायला पाहिजे. आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या जर स्वीकारल्या तर अख्खं जगच बदलून जाईल. मग सुरुवात आपण आपल्यापासूनच करूया. थेंब थेंब तळे साचे असं ऐकलेलं आहे सर्वांनी. बरोबर आहे. पहिला तत्व काय आहे तर फक्त आजसाठी मी आपले काम इमानदारीने करेल. डॉक्टरांनी स्वतःचे काम इमानदारीने केले, एका इंजिनियरने स्वतःचे काम इमानदारीने केले, पोलिसांनी स्वतःचे काम इमानदारीने केले, तर जग किती सुंदर पण किती छान होऊन जाणार ना? होणार की नाही? मग आपण आपली जिम्मेदारी म्हणून जेव्हा स्वयंपाक करतो, तर ही माझी जबाबदारी आहे आणि मी छान. नाहीतर काय होतं, आज मला खूप कंटाळा आलेला आहे, आता मी काही स्वयंपाक करत नाही. चला स्विगी, झोमॅटो आपण ऑर्डर करूया. स्त्रिया करतात काही काही. मला खूप कंटाळा आलेला आहे, मी आता जेवण काही बनवणार नाहीये. मी सगळं बाहेर ऑर्डर करणार आहे. मग जे स्वयंपाक तुम्ही घरी करता स्वतःच्या, तेव्हा तो स्वयंपाक करायला तुम्हाला वेळ किती लागतो? 1-1.5 तास तर लागतोच. आपल्याला फ्रेश अन्न आपण बनवताना 1-1.5 तास लागतो. आणि स्विगी, झोमॅटोवाला किती मिनिटांमध्ये आणतो तुमच्या घरी? तुम्ही जे ऑर्डर कराल ते 10 मिनिटं, 15 मिनिटांमध्ये? येस. 15 मिनिटांमध्ये तुमच्या घरी पोहोचतं जेवण. मग विचार करा तो जेवण फ्रेश असेल का? नाही.
जेवण फ्रेश आहे का? जो जेवण तुम्हाला 1 तास, 1.5 तास लागतं बनवायला, तो जेवण तुमच्या घरी 15 मिनिटांमध्ये पोहोचतंय. तो जेवण फ्रेश आहे का? आणि तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे का? एखादी वेळा ठीक आहे, तोंडाई चव म्हणून चेंज करायची, फॉर अ चेंज म्हणून आपण एखादी वेळा जेवण करू शकतो. आणि आपण आपल्यासोबत आपल्या घरच्या म्हणजे सदस्यांचे हेल्थ बिघडवत आहे. हे आपल्या हातात आहे. बिघडवायचं आहे की सुधरवायचं आहे म्हणून. बरोबर. मग जरी तुमची इच्छा नसली तरी फक्त घरी खिचडी फोडणी द्या. खिचडी करा. खूप नका जेवण बनवू. वरण, भात, भाजी, पोळी बनवायची काही गरज नाही. पण बाहेरून ते अन्न बोलवण्यापेक्षा घरी बनलेली फ्रेश खिचडी खाऊ घाला. आणि तुमच्या घरच्या सदस्यांचे सगळ्यांचे आरोग्य हे तुमच्या हातामध्ये आहे. हे सगळे आपल्या हातामध्ये असतात. बरोबर आहे? मग आपण आपल्या घरच्यांना छान बघायचं आहे आपल्याला, की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाले आहे, हे त्यांचे खराब आहे असं बघायचं आहे, याचा विचार करा. ओके. म्हणून आपल्या प्रत्येक कार्य सगळ्यांनी जेही मी करत आहे ते माझ्या मी स्वतःची कामं इमानदारीने करत आहे आणि मी ते काम म्हणून नाही तर स्वतःची जबाबदारी म्हणून मी ते करत आहे. ओके. चौथा तत्व आहे आपला, मी माझे माता-पिता आणि समस्त मोठ्यांचा आदर करेन. मी माझे माता-पिता आणि सगळ्या मोठ्यांचा आदर करेन, मोठ्यांशी आदराने वागेन. मोठ्यांचा आदर करायचं आहे. आजकाल काय झालेलं आहे, कुटुंब हम दो हमारे दो. आम्हाला तिसरा कोणी पाहिजेच नाही, असं झालेलं आहे. पण विचार करा, आता जरी तुमचे सासू-सासरे किंवा आई-बाबा तुमच्या जवळ नसतील, तर या क्लासनंतर त्यांना फोन करा. "आई तू कशी आहे? बाबा तुम्ही कसे आहात?" सासू-सासऱ्यांना त्यांना विचारा, "आई तुम्ही कसे आहे?" ते तुम्हाला खूप काही मागत नाही. 2 शब्द प्रेमाची आणि 2 वेळचं जेवण. खूप मागतात का? नाही. आजच्या आज जर कुणाचं लग्न झालं, तर त्यांना फक्त नवरा आणि मी असं 2च पाहिजे. तिसरं कोणी पाहिजे नाही. पण असं करायला पाहिजे का? विचार करा, की त्यांच्या मुलामुळे आपण त्यांच्या घरी आलेलो आहे. आणि पुरुषांनी सुद्धा त्यांच्या पत्नीच्या आई-बाबांचा आदर करायला पाहिजे. सगळ्याच मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. फक्त आजसाठी मी माझे माता-पिता व मोठ्यांचा आदर करेन. विचार करा, असे कितीतरी लोकं आहेत, अशी फॅमिली असतील ज्यांना आई-बाबांचं प्रेम मिळत नाही आणि ज्यांच्याकडे आहे ते त्यांचा आदर करत नाही. हे खूप चुकीचे आहे. आजपासून संकल्प करा, की मी माझ्या मोठे जितकेही मोठे आहेत त्यांचा आदर करेन, त्यांचा सन्मान करेन. खूप चेंज होतं. छोटे-छोटे जरी विचार असले, की नाही आपण जर त्यांना फॉलो केलं, तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस होतात. आणि 5वं तत्व आहे, फक्त आजसाठी मी कृतज्ञता म्हणजे थँकफुलनेसची भावना मी माझ्या मनामध्ये म्हणजे थँक्सफुलनेसची भावना मी पाळेन. फक्त आजसाठी मी कृतज्ञता राहील. तुम्ही जे चप्पल घातलेले आहे, लहानपणापासून आता जेवढी तुमची एज आहे, तिथपर्यंत तुम्ही जेवढ्या चप्पल, जोडे, सँडल जेही आहे, तर कधी काउंट केलं का? किती झाले आहे? किती तुटले? काउंट केलं का कोणी? नाही केलं. कोणीच करत नाही. बरोबर आहे. पण त्या चपलीला तुम्ही कधीतरी थँक यू म्हटलेलं आहे का? जोड्यांना, सँडलला थँक यू म्हटलेलं आहे? नाही. विचार करा ती चप्पल उन्हाचे चटके खात असते. पावसाळ्याचा चिखल, थंडीच्या थंडवा, ती चप्पल, सँडल, जोडे जेही असो, ती स्वतः सोसते. तुमच्यापर्यंत पोहोचू देते का? नाही. आणि त्या चप्पलमध्ये काटा रुतला, तर तिच्या स्मरणशक्तीपेक्षा जास्त मोठा असला, तेव्हाच तो तुमच्या पायापर्यंत पोहोचतो. अन्यथा तो पोहोचतो का? नाही. आणि आपण कधी त्या चपल्याला थँक यू म्हटलेलं आहे का? कधीच नाही.
मग विचार करा, की आपल्यासाठी जी लोक, हा तर चपलेचं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. आपल्यासाठी कितीतरी लोक आपल्याला मदत करत असतात, पण आपल्या तोंडातून एक थँक शब्दही निघत नाही. थँक बोलायला काय झालं थोडंसं. हं. जर समोरच्याला त्या थँक म्हटल्याने जर त्याच्या बरं वाटत असेल, तर आपण म्हणायला पाहिजे की नाही थँक. याच प्रकारे आपल्या घरचे मोठे, आई, बाबा, बहीण, भाऊ जे काही आहे, नातं तुमचं जेही असो, फ्रेंड्स वगैरे, आपल्यासाठी खूप काही करून जातात. पण आपण त्यांना साधं थँक म्हणत नाही. विचार करा, या 5 तत्व आपण जर फॉलो केलं, तर आपल्या जीवनामध्ये काही बदल होणार आहे की नाही? आजपासून कोण संकल्प करणार आहे, की खरंच मी रेकीचे 5 तत्व पाळायला तयार आहे? आहात का? रेकीचे 5 तत्व काय आहे तुमच्या जीवनासाठी आहेत ते. राग, क्रोध आला की डिलीट, 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 कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट असं म्हणून टाकायचं. शांत जागेमध्ये बसायचं, बोलायचंच नाही. आपल्याला राग जरी आलेला आहे, भांडणं जरी होत आहे, तर आपण थोडं शांत होऊन जायचं. ज्या घटना मोठ्या म्हणजे घडणार आहेत, त्यांना जर तुमच्या हातामध्ये आहे, की ते घडायला नाही पाहिजे. मग तुमच्या स्वतःवर नियंत्रण असणं खूप गरजेचे आहे. बरोबर? आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. मग यासाठी आपले 5 तत्व आहेत. ते तुम्हाला पाळायचे आहे. आणि रेकीच्या शक्तिपातानंतर म्हणजे पहिल्या लेव्हल नंतर ज्यांनाही इथे कुठे त्रास असेल, म्हणजे कुणाला मायग्रेनचा त्रास असेल, कुणाला पायाचा त्रास असेल, टोंगण्याचे त्रास असतात. म्हणजे भरपूर असतात त्रास. आपण ते हील करायला शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमचं जिथे दुखतं आहे, ते तुम्ही स्वतः दुखणं थांबवणार आहे. स्वतःच्या हाताने, स्वतःच्या हस्तस्पर्शाने. मग रेखी आहे की नाही? एनर्जी खूप छान. रेखी ऊर्जा किती छान आहे. इतकं सगळं आपल्याला रेखी दिलेलं आहे. मग आपण रेखी, जे लोक रेखी शिकतात, त्यांच्या जीवनामध्ये कधीही निराशा, नैराश्य, दुःख नाहीच राहत. आणि मनामध्ये शंका नसली पाहिजे. तुम्ही म्हणाल की खरंच हस्तस्पर्शाने खरंच असं होतं का? म्हणजे कसं, जर तुम्ही मनामध्ये ठेवलं, की नाही असं पण कधी होतं का? तर खरंच नाहीच होणार. तुम्ही म्हटलं येस ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, तेव्हाच या ऊर्जांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कुठलीही डिवाइन एनर्जी जी आहे तिच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तर तिच्यावर ट्रस्ट असणं गरजेचे आहे. तुमचं सर्वात प्रथम विश्वास असणं गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं होणार आहे का? शक्यच नाहीये. आपण उद्या शक्तिपात घेणार आहोत. उद्या आपला हा मॉर्निंगला 7:30 ला राहतो शक्तिपात. आणि त्या शक्तिपातानंतर म्हणजे ज्यांनाही स्वतःचे आजार दूर करायचे आहे, हा शक्तिपात घेतला तेव्हाच म्हणजे पॉसिबल होऊ शकतं. अदरवाईज पॉसिबल होणार नाही. नाही तुम्ही म्हटलं की मी शक्तिपात घेत नाही आणि बाकीचे जे रेकीचे आहे ते करते, पण असं होणार नाही. आणि उद्या आपण तुमच्या तुमच्या अफर्मेशननी पाण्याची चव बदलवणार आहोत दुपारच्या सेशनला. पण सकाळी ज्यांचा शक्तिपात होईल, तेच लोक ऍक्टिव्हिटी करू शकतात. ओके. सो आपलं शक्तिपात उद्या सकाळी 7:30 वाजता राहील. लिंक हीच राहणार आहे. 7:35 ला स्टार्ट होतो आपलं तसं. तर सर्वांनी याच लिंकवर जॉईन करायची आहे. इथून एंजल थेरपी मधली कोणी आहे का? एंजल थेरपी मधल्या ग्रुपचे आहे का? हँड राईज. सगळे रेकी ग्रुप मधले आहे ना? रेकी लेवलच्या ग्रुप मधले सगळे जॉईन झालेले आहेत की एंजल थेरपी मधले आहे कुणी?
कुणी असेल तर प्लीज हँड राईज. कारण आपली एंजल थेरपीची बॅच आता 2 वाजता सुरू होणार आहे. कुणीच नाही ना एंजल थेरपी वाले? ओके, गुड. कोणाला काही विचारायचे असेल तर विचारू शकता. येस, बोला. मॅम, ते सकाळचं मॉर्निंगचं सेशन किती वाजेपर्यंत आहे? 7:30 ते 10 मिनिटं. 10 मिनिटं. ओके. फक्त शक्तिपात असतो तो. येस, हम्म. शक्तिपात. जे मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या अफर्मेशननी पाण्याला चव देऊ शकता, तुम्हाला जी पाहिजे ती. तुम्ही हस्तस्पर्शाने स्वतःच्या प्रॉब्लेम जे कुठे दुखत असेल तिथे तुम्ही उपचार देऊ शकता. तर जो शक्तिपात असतो ते घेणं गरजेचं आहे. त्याला फक्त 10 मिनिटं लागतात. ओके. थँक्यू. हा. ओके, ओके. आणखी? चला, आपण भेटूया आपल्या याच वेळेवर उद्या. त्याआधी सर्वांनी शक्तिपाताला राहणं गरजेचे आहे आणि तुम्ही ही लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही रेकीचा लाभ व्हावा आणि ते सुद्धा उद्या शक्तिपाताला हजर राहू शकतात. ओके. चला, मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.